तुम्हाला सतत थकवा येतोय, डोकं दुखतंय, अंग दुखतंय, मळमळ आल्यासारखं होतंय, उलटीचा त्रास होतोय, तर हा हायपोनायट्रेमिया असू शकतो. विशेषतः वृद्धांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो आणि वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर हा तीव्र प्रमाणात होऊन गोंधळलेली अवस्था होणं, असंबंध बडबडणं किंवा फिट्स येणं यासारखीही लक्षणं दिसू शकतात. तर वृद्धांमध्येच हा हायपोनायट्रेमिया का जास्त आढळतो? वृद्धांमध्ये पाणी व क्षार यांचं संतुलन ठेवणारी किडनीची क्षमता कमी होते. घामामधून खूप जास्त प्रमाणात क्षार बाहेर टाकले जातात व फक्त पाणी पिल्याने त्याच्यामध्ये क्षार नसल्याने डायल्युशनल हायपोनेट्रिमिया होण्याची शक्यता जास्त असते. तर याचा बचाव कसा करायचा? फक्त पाणी न पिता पाण्यामध्ये मीठ टाकून किंवा लिंबू पाणी, ताक यासारखे पदार्थ घ्यायला हवेत. ज्या रुग्णांना बीपीचा त्रास किंवा किडनीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये जास्त सोडियम वापरून चालणार नाही, तर दिवसाचं फक्त 5 ग्राम म्हणजेच 1 टेबलस्पून सॉल्ट टाकायला हवं. दुसरंच तुमचे जे काही औषधं चालू आहेत त्याचं पुनरावलोकन करून घ्यायला हवं आणि योग्य त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.